त्रिभुवनजींनी 5 कोटी रुपये तिच्या खात्यात टाकले होते. मेसेज बघता सुनंदाच्या चेहऱ्यावर एक कपटी हसू उमटलं. ती उठून उभी राहिली आणि म्हणाली, कशी आहे त्याची बायको? न्यूजमध्ये ऐकलं होतं की गोळी लागलीये. ती ठीक आहे, पण चांगलं होईल तू तिच्यापासून दूर राहिलीस तर, त्रिभुवनजी म्हणाले. सुनंदा हसली आणि खोली बाहेर निघून गेली. जेव्हा ती खोलीच्या बाहेर आली तेव्हा तिने दोन्ही बाजूला वळून पाहिलं. वाणी कोणत्या वॉर्डमध्ये असेल हे सुनंदाला समजत नव्हतं. म्हणून ती तिथे उभ्या असलेल्या सिक्युरिटी गार्डला म्हणाली, विक्रांतची वाईफ कुठे आहे? गार्डला वाटलं की ती सरांची एखादी खास पाहुणी आहे. सरांना भेटून आता वाणी मॅडमला भेटायला जात आहे. म्हणून त्याने बाजूच्या खोलीकडे इशारा करत तिला रूम दाखवून दिली. इकडे रूममध्ये वाणी आपल्या अम्मा आप्पांशी बोलत बसली होती. दोनदा दरवाजा नॉक करून सुनंदा दार उघडून आत डोकावते. वाणी बेडवर बसली होती. बेडच्या एका बाजूला वाणीकडे तोंड करून लक्ष्मीजी बसल्या होत्या. आप्पा जवळच आपली खुर्ची लावून त्यावर बसून आराम करत होते. दार नॉक झाल्यानं वाणीचं लक्ष दरवाजाकडे गेलं. सुनंदाला पाहून तिने तिला ओळखलं नाही. तेव्हाच लक्ष्मीजींनीही मागे वळून सुनंदाकडे पाहिलं. सुनंदा हसत आत आली. वाणीला एवढं माहीत होतं की विक्रांतची सिक्युरिटी टीम या फ्लोअरवर आहे, म्हणजे कुणीही सहजपणे तिच्या खोलीपर्यंत पोहोचू शकत नाही. ती फक्त हे ओळखण्याचा प्रयत्न करत होती की ही महिला कोण आहे. तेव्हा सुनंदा म्हणाली, तर तू वाणी आहेस? वाणीने हसून मान हलवली आणि म्हणाली, हो, पण माफ करा, मी तुम्हाला ओळखलं नाही. लक्ष्मीजींनी सुनंदाला पाहत बेडवरून उठून एक खुर्ची पुढे केली आणि बसण्यास सांगितलं. भलेही त्या सुनंदाला ओळखत असतील किंवा नसतील, पण त्यांच्या मुलीला भेटायला कोणी आलं म्हणजे तो त्यांच्यासाठी पाहुणाच होता. सुनंदाने खुर्चीकडे पाहिलं, मग खुर्चीजवळ जात म्हणाली, मी सुनंदा, विक्रांतची आई. हे ऐकताच वाणीच्या चेहऱ्यावरचं हसू एकदम उडून गेलं. विक्रांतच्या आईबद्दल तिला जास्त काही माहीत नव्हतं, पण काही दिवसांपूर्वी त्रिभुवनजींनी तिला सांगितलं होतं की विक्रांतच्या स्त्रीविषयीच्या द्वेषाचं आणि त्यांना पैशांनी तोलण्याच्या स्वभावाचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याची आई. वाणीला हेही समजायला वेळ लागला नाही की विक्रांत सुनंदाला कधीच तिच्याशी भेटू देणार नाही, म्हणजे विक्रांतला माहीतच नाही की सुनंदा इथे आली आहे. वाणीचा फिका पडलेला चेहरा पाहून सुनंदा म्हणाली, काय झालं, काय विचार करतेस? ओळखलं नाही? ओळखणार नाही अशी गोष्ट नाही. तुम्ही स्वतः सांगितलं की तुम्ही विक्रांतची आई आहात. तोपर्यंत सुनंदा खुर्चीवर बसली होती. लक्ष्मीजी दुसऱ्या बाजूला जाऊन बालकृष्णजींच्या जवळ खुर्चीवर बसल्या. वातावरणात एक विचित्र शांतता होती. कुणी कुणाशी काय बोलायचं हे कुणालाच कळत नव्हतं. काही क्षणाची शांतता मोडत वाणी म्हणाली, तुम्ही डॅडना भेटलात का? हो, आता त्रिभुवनलाच भेटून आली आहे, सुनंदा म्हणाली. वाणीने मान हलवली. मग कशी आहेस तू? आणि विक्रांतसोबत सिंग घराण्यात कसं चाललंय जीवन? मी ठीक आहे आणि जीवनही चांगलं चाललंय. हळूहळू अजून चांगलं होतंय. त्यावर सुनंदा हसत म्हणाली, सिंग कुटुंब कधीच बायकांची कदर करत नाही. तू तर पाहिलंच असेल, एकही बाई टिकत नाही त्या घरात. वाणीला समजत नव्हतं की यावर तिने काय उत्तर द्यावं. हसायचं की नाही हे सुद्धा तिला कळेना. तिने मान खाली घातली. तेव्हा सुनंदा म्हणाली, तुझ्यासोबत तर नीट वागतात ना सगळे? आणि विक्रांत? त्याच्याबद्दल तर मी रोज कुठल्या ना कुठल्या आर्टिकलमध्ये त्याच्या रागाबद्दल वाचत असते. तुझ्यासोबत तर नीट वागतो ना? वाणीने सुनंदाकडे पाहिलं आणि म्हणाली, तो खूप चांगला आहे आणि कुटुंबातलेही सगळेजण मला खूप प्रेम करतात. आधी या कुटुंबात काय झालं हे मला माहीत नाही, पण आज सगळे मला फक्त प्रेमच देत नाही, तर त्या घरच्या सुनेला जो मान मिळायला हवा तसा मानही देतात. अच्छा, म्हणजे विक्रांत त्रिभुवन सारखा नाही. डॅडही खूप चांगले आहेत, वाणी हळूच म्हणाली. सुनंदा काही बोलणार इतक्यात पुन्हा दरवाजा उघडला आणि विक्रांत आत आला. सुनंदाला असं वाणीसमोर बसलेला पाहून आधीच आतून पेटलेला विक्रांत क्षणात ज्वालामुखी बनला. तुम्ही या खोलीत काय करताय? विक्रांत गरजून म्हणाला. काय झालं, आपल्या सुनेला भेटायला आले, सुनंदा म्हणाली. ती माझी बायको आहे. मी तुमचा काही लागत नाही तर तीही तुमची कोणी लागत नाही. विक्रांत, नातं तोंडाने तोडल्याने तुटत नाही. तर मॅडम हेही लक्षात ठेवा, नातं फक्त मुलाला जन्म दिल्यानेही होत नाही. ज्या दिवशी तुम्ही मला सोडून गेलात त्या दिवसापासून तुमचे माझ्यावरचे सगळे हक्क संपले. विक्रांत रागाने घुरून म्हणाला. मी मजबूर होते विक्रांत. काय मजबुरी होती तुमची? सांगा मला तुमची मजबुरी, ऐकायचं आहे मला. विक्रांत तिच्या जवळ जात म्हणाला. सुनंदा काहीच बोलू शकली नाही. बाहेर निघा खोलीतून, विक्रांत बेडवर हात आपटत ओरडला. त्याचा हात एवढ्या जोरात पडला की जड बेड सुद्धा हललं आणि त्यासोबत वाणीही थोडी हलली आणि तिला पाठीत थोडी वेदना जाणवली.
विक्रांत, ती वेदनेत म्हणाली. तिचा आवाज ऐकताच विक्रांत लगेच तिच्याकडे वळला. वाणीच्या चेहऱ्यावरचा त्रास त्याला दिसत होता. तो पटकन तिच्या जवळ गेला आणि खांद्यावर हात ठेवून तिला स्वतःकडे ओढत म्हणाला, "तू ठीक आहेस ना?" तो हळूच तिचे केस कुरवाळत होता आणि वाणी त्याच्या पोटाजवळ डोकं टेकवत त्या धक्क्याने उठलेल्या पाठीच्या वेदना सहन करत होती. विक्रांतने मग सुनंदाकडे पाहून म्हटलं, "तुम्ही अजून इथेच आहात? आता जाल का इथून की ढकलून बाहेर काढू?" "विक्रांत, मला पुन्हा या नात्यात राहायचं आहे. मी तुझ्या घरात राहणार नाही, पण किमान इतका हक्क तरी दे की मी तुला कधीही भेटू शकेन," सुनंदा म्हणाली. "हे बघा सुनंदाजी, विक्रांत सिंगला भेटणं सगळ्यांच्या बसची गोष्ट नाही. ही गोष्ट तुम्हाला माहीत असायला हवी," विक्रांत म्हणाला. "आपल्या आईला नावाने हाक मारतोस?" "आई? तुम्ही स्वतःला आई म्हणता? तुम्हाला माहीत आहे आई कशी असते?" विक्रांतने वाणीला सोडलं आणि दुसऱ्या बाजूने जाऊन लक्ष्मीजींच्या बाजूला उभा राहत म्हणाला, "ही असते आई, जी मुलांच्या दुःखाला जाणते, समजते आणि त्यांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या वेळी त्यांच्या सोबत उभी राहते. तुम्ही कुठल्या अँगलने स्वतःला आई म्हणता, जिने एखाद्या माणसासाठी आणि चंद पैशासाठी आपल्या मुलाला अशा प्रकारे सोडून दिलं की पुन्हा भेटण्याचाही प्रयत्न केला नाही? मान्य आहे की तुमचं आणि डॅडचं नातं ठीक नव्हतं आणि तुम्ही सोडून गेलात. पण कधी तुम्ही मला भेटायला आलात? कधी माझी चौकशी केली की मी कसा आहे? आणि डॅड इतकेही वाईट नव्हते. मी इतका छोटा नव्हतो की मला काही कळत नव्हतं. खरं तर तुम्हीच चांगली पत्नी होऊ शकला नाहीत. तू मला सांगत आहेस? तुला माहीत आहे मी त्रिभुवनसाठी किती काय केलं आहे?" सुनंदा रागाने म्हणाली. "काय केलंय तुम्ही? सांगा मला. तुम्हाला पाहायचं आहे?" तो वाणीच्या पाठीकडे इशारा करून म्हणाला. "ही माझी बायको. माझ्यासाठी 4-4 गोळ्या तिने आपल्या पाठीवर घेतल्या आहेत. माहितीये का? जेणेकरून मला काही होऊ नये. जिने माझं प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. मी आजारी पडतो तेव्हा ती माझ्यावर नाराज होते, पण मला सोडून जात नाही. तुम्हाला पाहून मला वाटलं होतं की सगळ्या बायका तुमच्यासारख्याच असतात. पण माझा हा गैरसमज हिच्या आणि हिच्या आईबाबांच्या वागण्याने दूर झाला." विक्रांतचे शब्द ऐकून सुनंदा, वाणी आणि तिच्या आई वडिलांसमोर लज्जित झाली. ती मान खाली घालून उभी राहिली. लक्ष्मीजींनी बालकृष्णजींकडे पाहिलं. त्यांनी दरवाजाकडे इशारा केला आणि दोघंही खोलीच्या बाहेर गेले. त्यांना माहीत होतं ती स्त्री विक्रांतची आई होती आणि त्या दोघांना त्यांच्या गोष्टीत हस्तक्षेप करणं योग्य वाटत नव्हतं. विक्रांतला रागात पाहून वाणीने आपल्या दोन्ही हातांना पुढे केलं आणि विक्रांतला हाक देत म्हणाली, "विक्रांत, प्लीज." विक्रांतने तिचा हात धरला आणि सुनंदाकडे पाहत म्हणाला, "तुमचं असं म्हणणं की डॅड चांगले हसबंड नव्हते हे चुकीचं आहे. सत्य हे आहे की तुमच्या आयुष्यात कोणीतरी दुसरा माणूस आला होता आणि त्याच्यासोबत तुम्हाला राहायचं होतं. त्यासाठी तुम्ही मला आणि डॅडला सोडून दिलं. हे मला 15 वर्षाचा असतानाच कळलं होतं, पण आम्हाला आता त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदात राहा आणि आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या. इतक्या वर्षानंतर तुम्ही आता आमच्या आयुष्यात परत येऊ शकत नाही आणि आम्हालाही तुम्हाला समाविष्ट करायचं नाही." विक्रांत पुढे म्हणाला, "सुनंदाजी, निघा आता आणि जर थोडंसं का होईना आमच्याबद्दल तुम्हाला काही वाटत असेल तर पुन्हा कधीही आमच्या समोर येऊ नका." सुनंदा वाणीकडे पाहते, जी बेडवर बसलेली होती आणि विक्रांतने तिचा खांदा आणि डोकं अशा प्रकारे धरलं होतं जणू ती त्याची अतिशय मौल्यवान वस्तू होती. मग ती गपचूप खोलीतून बाहेर निघून गेली. तिला वाटलं होतं की ती पुन्हा सिंग कुटुंबात सामील होऊ शकेल. कदाचित त्यांच्या आयुष्यात आता कोणीच नव्हतं आणि या म्हातारपणात तिला एकटं राहायचं नव्हतं. पण ती हे विसरली होती की ज्या नात्यांना ती सोडून गेली होती ते सर्व तिच्यापासून खूप पुढे निघून गेले होते आणि ती मात्र सगळ्या नात्यांपासून खूप मागे राहिली होती. आता त्यांची इच्छा असूनही तिला कोणीच स्वीकारणार नव्हतं. ती गेल्यानंतर विक्रांत वाणीच्या बाजूला बसला आणि तिला आपल्या छातीशी लावत म्हणाला, "आय एम सॉरी, माझ्यामुळे तुला हर्ट झालं." "तुम्हाला सॉरी म्हणण्याची गरज नाही विक्रांत. तुम्ही ठीक आहात ना? मला फक्त याचीच चिंता आहे." विक्रांत हसत म्हणाला, "मी अगदी ठीक आहे. तू माझ्यासोबत आहेस तोपर्यंत मी नेहमीच ठीक राहीन." तो वाणीपासून थोडा दूर झाला आणि तिच्या कपाळावर किस करत म्हणाला, "थोडा वेळ आराम कर. मी डॅडला भेटून येतो. त्या बाईने त्यांना काय सांगितलं असेल कोण जाणे." "तुम्ही काही बोलू नका," वाणी म्हणाली. जाता जाता विक्रांत वळून तिच्याकडे पाहतो. वाणीने डोळे बंद केले आणि मान हलवत म्हणाली, "ही नवरा बायको मधली गोष्ट आहे. ती त्यांच्यामध्येच राहू द्या. त्यांना तुम्हाला काही सांगायचं असेल तर ते स्वतःच सांगतील. तुम्ही जाऊन त्यांच्या जुना जखमा पुन्हा उघडू नका." विक्रांतने हात पुढे करून वाणीच्या गालावर हलकेच थोपटलं आणि बाहेर निघून गेला. विक्रांत गेल्यावर लक्ष्मीजी आणि बालकृष्णजी पुन्हा खोलीत आले. त्रिभुवनजींना दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळाला.
वाणीनेही घरी जाण्याचा हट्ट करून विक्रांतला इतका त्रास दिला की विक्रांतला तिला 2 दिवसाआधीच डिस्चार्ज करून आणावं लागलं. समजूतदार आणि शांत असलेली वाणी आता हळूहळू विक्रांतच्या लाळाचा आणि त्याच्या शांत स्वभावाचा फायदा घेऊ लागली होती. विक्रांतही मुद्दाम आजारी असल्याचं दाखवून वाणीकडून सेवा करून घ्यायचा आणि त्याचप्रमाणे वाणीही कधी दुखण्याचा बहाणा, कधी बोर झाल्याचा, कधी डोकेदुखीचा, तर कधी केस गुंतल्याचा बहाणा करून आपले सगळे काम आता विक्रांतकडूनच करून घ्यायला लागली होती. ऑफिसला गेल्यानंतर तो ऑफिसचं काम करायचा, पण घरी परतताच तो पूर्णपणे वाणीचा केअरटेकरच झाला होता. लक्ष्मीजींना वाणीचं हे वागणं अजिबात आवडत नव्हतं. त्यांना दिसत होतं की विक्रांत वाणीवर किती प्रेम करतो, तिला कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाही तो, आणि वाणी त्या प्रेमाचा फारच गैरफायदा घेत होती. त्या तिला काही बोलल्या तर वाणी लक्ष्मीजींवरच नाराज व्हायची. मग विक्रांत जाऊन लक्ष्मीजींना म्हणायचा की वाणीला असं काही बोलू नका. जवळजवळ 1 महिना झाला होता. वाणी आता पूर्णपणे ठीक झाली होती. पट्ट्या काढल्या होत्या, दुखणं कमी झालं होतं, जखमही भरून आली होती, पण वाणी बिघडली होती. असं वाटत होतं जणू ती आता विक्रांत झाली होती आणि विक्रांत वाणी झाला होता. आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून त्रिभुवनजींनाही विक्रांतवर दया येत होती. कधी कधी तर ते विक्रांतला चिडवण्यासाठी म्हणत, माणूस आपल्या कर्माचं फळ इथेच भोगतो, तूही तुझ्या कर्माचा हिशेब इथेच चुकवत आहेस. त्यांचं बोलणं ऐकून वाणी आनंदाने हसत असे. सासरा सुनेच्या या बोलण्यावर विक्रांत बिचारा फक्त दोघांकडे पाहत राहायचा. बघता बघता वाणीला ठीक होऊन जवळपास 1 महिना होऊन गेला होता. तिची औषधही आता बंद झाली होती, पण विक्रांतच्या नजरेत ती अजूनही आजारी होती. आपली मुलगी अशा प्रकारे विक्रांतला छळत आहे हे पाहून लक्ष्मीजींना शेवटी सहन झालं नाही. त्यांनी वाणीशी बोलायचं ठरवलं आणि तिच्या खोलीत आल्या. त्यांनी पाहिलं वाणी आरामात झोपली होती. मग त्यांनी घड्याळाकडे पाहिलं. संध्याकाळचे 6 वाजले होते. ही मुलगी रोजच असं करते, संपूर्ण दिवस झोपते. बिचारा विक्रांत थकून घरी येईल आणि ही मात्र नीट झोप घेऊन ठेवेल आणि त्याला रात्री 3 वाजेपर्यंत जागं ठेवेल. त्या वाणीच्या बाजूला बसल्या आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या, आता उठून बस, मला तुझ्याशी बोलायचं आहे. वाणी जी संपूर्ण दुपारभर मस्त झोपली होती, उठून बसली. तिने आपले मोकळे केस हाताने ठीक केले आणि चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाली, काय झालं अम्मा, अजून अर्धा तास झोपू द्या ना. लक्ष्मीजी म्हणाल्या, हो, म्हणजे तुझी झोप पूर्ण होईल, पण विक्रांतला मात्र तू 3 वाजेपर्यंत जागं ठेव. तो बिचारा दिवसा झोपत नाही. तो कधी विचार केलास त्याची झोप पूर्ण कशी होईल? वाणी रुसत म्हणाली, तुम्ही माझी आई आहात की त्यांची? तुझीच आहे, म्हणून तुला समजवायला आले आहे. तू जे करत आहेस ना, खूप चुकीचं आहे. अच्छा, तुम्हाला माहित आहे त्यांनी मला किती त्रास दिला होता? हो, सांगितलं आहे तुम्ही दोघांनी, पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी तो नात्यांना समजत नव्हता, पण तू तर समजतेस ना. अम्मा, मला छान वाटतं, त्यांना त्रास देण्यात मजा येते. वाणी लहान मुलासारखा चेहरा करत हसून म्हणाली, मला विश्वास बसत नाही तू माझी तीच समजूतदार वाणी आहेस. 2 महिन्यातच तू लहान मुलगी बनली आहेस, आणि यात फक्त तुझी नाही विक्रांतची सुद्धा चूक आहे. मी त्याला कितींदा सांगते तुझ्यावर थोडं रागवायला, तुला थोडं समजवायला. वाणी हसत म्हणाली, अम्मा, तुम्हाला वाटतं मला ओरडा मिळावा? लक्ष्मीजी डोळे मोठे करत म्हणाल्या, लोक म्हणतात आई वडिलांच्या लाडाने मुलं बिघडतात, पण तुला तर तुझ्या नवऱ्याच्या प्रेमानेच बिघडवलं आहे. नाही अम्मा, असं नाही आहे. मी आजही तुमचीच वाणी आहे. ती लक्ष्मीजींना मिठी वारत म्हणाली. जे पाहत आहे ना तेच सांगत आहे. लक्ष्मीजी वाणीचे हात पकडत तिला बेडवरून खाली उतरवताना म्हणाल्या, आज एकदाही विक्रांतला त्रास दिला ना तर बघच. मला चांगलं माहित आहे ना तुला कुठे दुखतंय, ना तुला खरंच काही त्रास होतोय. खाणं सुद्धा दिवसभर छान खातेस, पण बिचारा विक्रांत आला की अशी आजारी बनून बसतेस जणू तुझ्यात जीवच नाही. लक्ष्मीजींचं म्हणणं अगदी खरं होतं. दिवसभर वाणी घरभर उड्या मारत फिरे आणि विक्रांत घरी आला की ती बेडवर अशी पडून राहायची जणू काही ती खूपच आजारी आहे. लक्ष्मीजींनी वाणीकडे पाहिलं. केस अजूनही मोकळे गुंतलेले होते. त्या तिच्या हातात कंगवा देत म्हणाल्या, वेणी स्वतः बांधतेस की मी बांधू? तो आला की कंगवा त्याच्या हातात देतेस? तुझे हात मोडलेत काय? त्या रागाने वाणीकडे पाहतात. वाणी एका हाताने केस पाहत कंगवा घेत म्हणाली, अम्मा, मला आता वेणी बांधता येत नाही, सवय तुटली माझी. एवढी वर्ष तर स्वतःच बांधायचीस, तेव्हा तर सवय नाही झाली तुला, आता बरी लागली सवय. गपचूप केस बांध आणि जा किचनमध्ये जाऊन बघ शेफ काय बनवतोय ते. असं म्हणत लक्ष्मीजी वाणीला घुरून पाहू लागल्या. वाणीला समजलं की आज अम्मा तिला सोडणार नाही.
तिने नुकताच कंगवा केसात ठेवला होता. लक्ष्मीजी मागे वळली आणि खोली बाहेर जाऊ लागली. तर विक्रांत दारात उभा होता, दोन्ही हात पॅन्टच्या खिशात आणि शांतपणे त्यांच्याकडेच पाहत. वाणी मनात म्हणाली, हे देवा, हे कधीपासून उभे आहेत? सगळं ऐकलं का? त्यांना कळलं का की मी नाटक करते? लक्ष्मीजीही विक्रांतला पाहून तोच विचार करत होत्या. तसं तर त्या वारंवार विक्रांतला समजावत असत, म्हणूनच त्या न घाबरता पुढे आल्या आणि म्हणाल्या, थोडं रागव ना तिला, नाहीतर डोक्यावर बसेल तुझ्या. असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा वाणीकडे रागाने पाहिलं आणि खोलीतून निघून गेल्या. विक्रांत खिशात हात टाकूनच चालत वाणीकडे आला. ती खाली मान घालून उभी होती. आज तिची चोरी पकडली गेली होती. विक्रांत म्हणाला, तर किती वाजता झोपली होतीस तू? वाणीला समजलं त्याने सगळं ऐकलं आहे. रोज तर 2 वाजता झोपतेस, आज 3 कसे वाजले? विक्रांतच्या तोंडून हे ऐकताच की ती दिवसभर झोपून राहते, फक्त रात्री तिला जागं राहायला त्रास होऊ नये म्हणून. हे ऐकून वाणीला स्वतःचीच लाज वाटली. हो, ती विक्रांतला त्रास देण्याचा प्रयत्न करत होती, पण अशी पकडली जाईल याची तिला कल्पना नव्हती. ती काही बोलली नाही. हे पाहून विक्रांत हसला आणि पुढे येत तिला उचलून आपल्या मिठीत घेत म्हणाला, खूप रागवलं ना तुला अम्माने? वाणीने मान खाली घालूनच हळूच हो मध्ये मान हलवली. तर आता काय ठरवलंयस तू? अजूनही हे आजारी असल्याचं ऍक्टिंग करणार आहेस की नॉर्मल वाणी बनशील? वाणीला इतकी लाज वाटत होती की विक्रांतला आधीपासूनच समजलं होतं की ती नाटक करत आहे आणि तरीही तो तिचे सगळे नखरे सहन करत होता. मान खाली घालून वाणीला विक्रांतच्या छातीतच शिरून जाण्याची इच्छा होत होती. विक्रांत तिच्या डोक्यावर किस करत म्हणाला, गेल्या 1 महिन्यापासून डॉक्टरांनी तुझे मेडिसिन बंद केले आहेत. तब्येतही तुझी ठीकठाक आहे. मग तू मला एवढं मूर्ख समजतेस का? मला कळत नाही की तू नाटक करतेस? विक्रांतचे शब्द ऐकून ती अक्षरशः लाजेने जमिनीत शिरत होती. पण विक्रांतने तिला आपल्या हातात उचलून घेतलं होतं, त्यामुळे ती इथून पळूनही जाऊ शकत नव्हती. तो पुढे म्हणाला, पण तू हे पुढेही कंटिन्यू करू शकतेस. मला काहीच त्रास नाही तुझ्यासाठी काही करावं लागलं तरी. रात्रीच्या 3 वाजेपर्यंत काय, पूर्ण रात्र जागू शकतो मी. वाणीचं डोकं अजूनच विक्रांतच्या छातीत शिरत होतं. तिने मान वर केली आणि विक्रांतच्या डोळ्यात पाहिलं. तिथे खरोखरच जरा सुद्धा राग नव्हता. तो हसत तिच्याकडे पाहत होता. आय एम सॉरी. सॉरीची काही गरज नाही. तुला हक्क आहे. मला जितकं त्रास द्यायचे तितकं देऊ शकतेस. असं म्हणत तो बाथरूमपर्यंत आला होता. तुम्ही मला इथे का आणलं? वाणी अडखडत म्हणाली. विक्रांत दार बंद करत म्हणाला, मला वाटलं तू आता पूर्णपणे ठीक झाली आहेस. आज तुझं पोलही उघडलंय, तर थोडी पनिशमेंट मीही तुला द्यावी असं वाटलं. विक्रांत, तुम्ही म्हणालात ना तुम्ही रागावले नाही, मग पनिशमेंट कसली? वाणीने त्याच्या शर्टच्या कॉलरला धरून म्हटलं, अगं ते मी अजूनही म्हणतोय, पण काय आहे ना, आज मी थोडा दमलोय, सो आय नीड सम रिफ्रेशमेंट. वाणीने हात विक्रांतच्या गळ्यात टाकले. विक्रांतने तिला स्वतःकडे ओढलं आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. वाणीच्या बोटांनी त्याच्या मानेला घट्ट पकडलं. दोघांचे श्वास एकमेकात मिसळू लागले. त्यांच्या दरम्यानची ऊब आणि ओढ क्षणोक्षणी वाढतच होती. विक्रांत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला आणि दोघेही त्यांच्या त्या प्रेमाच्या जगात हरवून गेले. वाणीच्या आयुष्यात आता सर्व काही छान चाललं होतं. विक्रांत तिच्यावर प्रेम करायचा, पण त्यासोबतच संपूर्ण कुटुंबाने वाणीला या घरची मुलगी म्हणून मनापासून स्वीकारलं होतं आणि तिच्या आम्हा आप्पांचा तर आधीपासूनच तिच्यावर जीव होता. पण असं चारही बाजूने इतकं प्रेम मिळू लागल्यावर वाणीमध्ये थोडेफार नखरेही यायला लागले होते. आणि गंमत म्हणजे हे सारे नखरे उचलायला घरातील प्रत्येक जण तयारही असायचा. पूर्ण बरी झाल्यावर वाणीने ऑफिसला जाणंही खूप कमी केलं होतं. कधी कधी कुठली मीटिंग असेल तरच ती ऑफिसला जायची. तिचे अप्पा पूर्णपणे बरे झाले होते. कधी कधी ते केरळला परत जाण्याची जिद्द करत, पण विक्रांत त्यांना आता कुठेही जाऊ देण्याच्या मूडमध्ये नव्हता. दोघांचं वय झालं होतं आणि या वयात ते कुटुंबासोबत राहिले तर योग्य होईल असं विक्रांतला वाटत होतं. लक्ष्मीजी आणि बालकृष्णजी इथे राहिल्यामुळे वाणीलाही त्यांची चिंता नव्हती. त्यांच्या ह्याच हट्टामुळे ते दोघं 1 वर्षापासून तिथेच थांबले होते. 2 दिवसांनी विक्रांत आणि वाणीच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी होती. वाणीला हा वाढदिवस आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत केरळमध्ये जाऊन साजरा करायचा होता. पण लग्नानंतर पहिल्यांदाच विक्रांतने तिचं म्हणणं ऐकण्यास साफ नकार दिला. कारण त्याने आधीच एक सरप्राईज पार्टीची सगळी अरेंजमेंट करून ठेवली होती. खरं तर विक्रांत आणि वाणीचं लग्न केरळच्या एका गावात झालं होतं. त्यामुळे बऱ्याच लोकांना अजूनही विक्रांतच्या लग्नाबद्दल माहीत नव्हतं.
त्याला संपूर्ण जगासमोर आणि मीडियासमोर ही अनाउन्समेंट करायची होती की आता वाणी त्याची पत्नी आहे आणि म्हणूनच तो वाणीचं म्हणणं मान्य करत नव्हता. पण गेल्या वर्षभरात वाणीची प्रत्येक इच्छा पूर्ण होत आलेली असल्याने आता पहिल्यांदाच तिचं म्हणणं मान्य न केल्यामुळे ती सकाळपासूनच एकदम चिडचिडी झाली होती. "आपण 4 दिवसांनी जाऊया ना?" विक्रांत वाणीचे गाल ओढत म्हणाला. "काय? पण अॅनिव्हर्सरी तर परवा आहे ना?" "वाणी, माझीही काही प्लॅनिंग आहे," विक्रांत तिला समजावत म्हणाला. "सरळ उभं राहा, नाहीतर खरंच सांगते, आत्ताच इथून निघून जाईन मी," वाणीने डोळे मोठे करून धमकी दिली. त्यावेळी ती त्याच्या शर्टाचे बटन लावत होती. पण विक्रांत मात्र कधी तिचा गाल ओढत होता, कधी तिच्या केसात बोटं फिरवत होता, तर कधी तिच्या नाकाला स्पर्श करत होता, तर कधी तिच्या मंगळसूत्राला. अजून कशीबशी 3च बटणं लावली असतील, इतक्यात विक्रांतने अचानक त्याची बोटं वाणीच्या ओठांवर ठेवली. "विक्रांत," वाणी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. विक्रांत हसत होता. त्याला छान वाटत होतं. खूप दिवसांनी त्याची वाणी त्याच्यावर रुसली होती आणि तिला छेडायला त्याला नेहमीच आवडायचं. "हा वाणी, बोल," तो हसत म्हणाला. "तुम्ही मला त्रास देत आहात. माझं काहीच ऐकत नाही, वरून हसत आहात." वाणीने चिडून त्याच्याकडे रोखून पाहिलं. विक्रांत अंगठ्याने तिच्या ओठांना स्पर्श करत म्हणाला. "का? तुला पाहून हसायचं पण नाही का मी?" वाणी दोन्ही हाताने विक्रांतचा हात आपल्या ओठांवरून दूर करत म्हणाली. "ठीक आहे, पण तुम्ही स्वतः तयार व्हा. मी चालले. आणि हो, आज स्वतःच जेवण वाढून घ्या. मी देणार नाही," असं म्हणत ती जाऊन बेडवर बसली. विक्रांत आरशात स्वतःकडे पाहत होता. केस अजून थोडे ओले, थोडासा रफ लुक, शर्टाची काही बटणं अजूनही उघडी होती. मग त्याने हळूच वळून वाणीकडे पाहिलं. वाणीने पिवळ्या रंगाची जॉर्जेटची साडी नेसली होती. खांद्यावर वन साईड पदर सोडलेला. लक्ष्मीजी घरात असल्यामुळे त्या वाणीला हातातून बांगड्या काढू देत नसत. म्हणून आजही तिच्या हातात अगदी नवीन नववधूप्रमाणे भरपूर बांगड्या खणखणत होत्या. लहानशी लाल बिंदी, लिप ग्लॉसने चमकणारे ओठ आणि गळ्यात तेच पातळसं मंगळसूत्र जे विक्रांतने लग्नाच्या वेळी तिच्या गळ्यात घातलं होतं. विक्रांतला आता वाणी आधीपेक्षा जास्त आवडू लागली होती. "विचार कर, असंच ऑफिसला जाईन मी आणि तुला माहीत आहे मी जाऊ शकतो." त्यावर वाणीने रागाने दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्याकडे रोखून पाहिलं. "मी तर म्हणते शर्ट घालायची देखील काय गरज आहे? 1.5 तास जिममध्ये टाइमपास करता, ही शर्ट काढून टाका आणि तसेच ऑफिसला जा." नॉट अ बॅड आयडिया," विक्रांतने खट्याळपणे उत्तर दिलं. वाणी संतापाने पाय आपटत खोलीबाहेर जाणार इतक्यात मागून विक्रांतने हाक मारली. "अरे ये ना, पटकन बटन बंद कर. तुला माहीत आहे हे काम तर कायम तूच करतेस माझ्यासाठी." "माझे हात दुखत आहेत आज. एकही काम होणार नाही माझ्याकडून," वाणीने मागे न पाहताच उत्तर दिलं आणि खोलीबाहेर निघून गेली. विक्रांतच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. त्याने आरशात स्वतःकडे पाहिलं. हातावर थोडासा जेल लावून केस सेट केले. धाडस आणि बेशर्मीची कमी नव्हती त्याच्यात, म्हणून तसाच खोलीबाहेर निघण्याआधी त्याला एकदाही लाज वाटली नाही. हातात टाय घेऊन विक्रांत बाहेर आला. "विक्रांत, तू लेट होतोयस. माहीत आहे ना आज मीटिंग आहे?" त्रिभुवनजी खुर्ची ओढून नाश्ता करण्यासाठी बसत म्हणाले. "येस डॅड, बस निघतच होतो," असं म्हणत त्याने टाय खुर्चीच्या हँडलवर ठेवली आणि स्वतःही खुर्ची ओढून बसला. त्याने एक नजर वाणीकडे पाहिलं, पण आज वाणी त्याच्यासाठी नाश्ता वाढत नव्हती. "वाणी, भूक लागली आहे मला." वाणीने त्याचं बोलणं ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं. घरच्यांना कळून चुकलं होतं आज वाणी विक्रांतवर नाराज आहे. लक्ष्मीजी रागानं म्हणाल्या, "वाणी, हे काय आहे? विक्रांतसाठी नाश्ता काढ." वाणीने आईकडे पाहिलं. त्या तिला रागाने घुरून पाहत होत्या. तिनं शांतपणे प्लेटमध्ये नाश्ता काढला आणि मग आपल्या आईकडे पाहत म्हणाली, "शिरा आत राहिला आहे, घेऊन येते," असं सांगून ती किचनकडे गेली. लक्ष्मीजींनी विक्रांतकडे पाहिलं आणि चिडून म्हणाल्या, "तूच बिघडवलेस हिला विक्रांत. कधी कधी तर वाटतं एक चापट मारावी तिला." त्रिभुवनजी हसत म्हणाले, "ताई, आता कुठे कुणीतरी आमचा बदला घेतो या सायकोकडून. घेऊ द्या ना तिला, का थांबवताय?" "नाही भाऊसाहेब, हे चुकीचं आहे ना. माझी मुलगी इतकी जिद्दी असू शकते मला विश्वासच बसत नाही." त्यावर विक्रांत हसत म्हणाला, "अम्मा, काही बोलू नका वाणीला. ती फक्त माझं अटेन्शन मिळवण्यासाठी हे सगळं करते, आणखी काही नाही." थोड्या वेळाने वाणी शिरा घेऊन आली आणि प्लेटमध्ये नाश्ता काढून विक्रांत समोर ठेवला. "मीटिंगसाठी कपूरकडून कोण कोण येत आहेत?" त्रिभुवनजींनी विचारलं. "मिस्टर कपूर आणि त्यांची मुलगी," विक्रांत म्हणाला. मिस्टर कपूरची मुलगी हे नाव ऐकताच वाणीचा हात चमच्यावर घट्ट आवळला गेला. तिच्या डोळ्यासमोर एक चेहरा तरळू लागला. मिस कपूर. वाणी त्या मुलीला कशी विसरू शकते?
अचानक 1.5 वर्षापूर्वीचं एक दृश्य तिच्या डोक्यात फिरू लागलं. पुढील स्टोरी फ्लॅशबॅकमध्ये आपण पुढच्या भागात पाहूया. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.